एक क्विट कार देखील आहे मालिका वीराची. आज या बोरगाव पंचकृषी ग्राउंड वरती त्याची बॅटिंग पाहायला भेटेल. तो बंटी भद्रिके करून ठेवावं लागेल. यावेळी स्ट्राइक एंडला डावकुरी हाताचा फलंदाज शुभम. गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील. इथे आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस फील्ड एक्स्ट्री रक्षक चुकला आणि स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील चुकला. इथं वाईट +4 अशा पंचांचा इशारा येतो. 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये. बॅटकट आहे का? थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. दोन्ही पंचांमध्ये डिसिजन होईल, त्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचला जाईल. सर डिसिजन काय आहे? बॅटकट. एस 4 धावा मिळतील. 4 धाब्याने धावफलकावर 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, तर या बॉलवर मिळेल एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक थोडंसं हल्लं गेलंय. 6 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिली जोडी पाहतोय आपण चांदोली संघाची. शुभम पवार आणि मंगेश. ही जोडसाखळी मात्र चांगली दमखम बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्गवाला साहिल. इथे चेंडू पॉइंट मधून काढलाय. गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. पंचांचा इशारा तो नो बॉल. आणि या बॉलवर 4 म्हणजे 5 धावा मिळतील आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. शुभम साठी मात्र यावेळेस संधी असेल फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी. मोठा फटका येईल का? इथे चेंडूला टॅप केलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत 1 धाव वेगाने पूर्ण केले. फ्रीडच्या बॉलवर मात्र मोठा फटका खेळून दिला नाही तो गोलंदाज साहिलने. 12 धावा धावफलक लागल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. एक चेंडू खराब जरूर फेकलाय साहिलने, मात्र चांगली गोलंदाजी केली. पुनश्या मंगेश साठी इथे स्ट्रेट अँड ड्राइव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र चुकीची फेकी. जिथे विकेट मिळाली असती नक्कीच क्षेत्ररक्षकाने मात्र लक्ष दिलं नाही आणि इथे जीवदान मिळालं फलंदाजाला.
15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्या करतायत दोन्ही फलंदाज. सॉरी 13 धावा. इथे झेल होण्याची संधी, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तवर दस्तक देऊन चेंडू चालला सीमारेषा पार. हा येतोय चौकार. पहिले षटक हाताळलं साहिल पाटीलने, त्याने मात्र 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल बद्रिके. साहिल बद्रिकेला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये थोड्याशा जास्त धावा खर्च केल्या त्या साहिल पाटीलने. स्ट्रायकिंगला पाहतोय मंगेश. मंगेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी. इथे पहिला स्लॉर फुटतो चेंडू. चेंडू येतोय सीमा रेषा लगत आणि एसटी आपल्या क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. गोलंदाजी मार्कवर साहिल. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय साहिलच्या. स्ट्रायकिंगला पाहतोय मंगेश. इथे खोलात टाकला, मात्र फलंदाजाला मात्र समजूत दिला नाही या बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते, अशी कुठेतरी डॉट चेंडू फेकावे लागतील लुधिवली संघाच्या गोलंदाजांना. पहिल्या बॉलवर जरूर मोठा फटका आला, तदनंतर मात्र साहिल चांगला कमबॅक करतोय. इथे फुटॉस आणि अतिरिक्त उंची पंच दर्शवतात हा नक्कीच नो बॉल असेल. खराब चेंडू. पुढील बॉल असेल फ्री हिट. किस उघडे डोळा पहा नीट. पुढील बॉल असेल फ्री हिट. पहिल्या बॉल ओव्हर मध्ये देखील नो चेंडू फेकला होता साहिलने. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथं पंच दर्शवतात खराब चेंडू आहे. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 24 धावा धावफलकावर. बिनगडी बाद 24 अशी चांगली सुरुवात सध्या चांडोळी संघाची. इथे मोठा फटका. चेंडूला फेकून दिलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवर मिळतील 2 धावा. 2 ना सर? एक सर, 1 धाव ना? यस. ज्या पद्धतीने फटका खेचला होता असं वाटलं होतं की नक्कीच सीमारेषा पार होईल, मात्र कुठेतरी थोडीशी ताकद कमी पडली ती शुभम या फलंदाजाची. यावेळी स्ट्राईक एंडला पाहतोय मंगेशला. इथे झेलची संधी.
आणि चेंडू खाली बंटी बद्रिके मात्र इथे चुकी करतोय. मंगेश सारख्या फलंदाजांना मात्र जीवदान मिळालं जातं मैदानाच्या आतमध्ये. आणि जे जीवदान मिळालंय त्याचं नक्कीच शेवटपर्यंत कुठेतरी हे महागडं ठरलं जाईल त्या लोधिवली संघाला. साहिल तयार. शुभम साठी शॉर्ट पिच बॉल आणि लॉंग स्टॉप रिचन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार और टू डीजे. इथे अजून एक मोठा फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक मधून जाईल का चेंडू, मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. या बॉलवर मिळते 2 धावा. षटक संपण्याचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 32 धावा. कोड झाली सर. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट, नंतर नो, नंतर वाईड, नंतर एक सिंगल, परत एक सिंगल, नंतर 4 आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा. ओव्हर झाले सर. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर तुषार येतोय. एक युवा टॅलेंट आहे, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटेल का. इथे मोठा फटका खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का. झेल कठीण होता, प्रयत्न अप्रतिम होते. झेल सुटल्यानंतर 2 धावा मिळतील. अजून एकही गडी बाद झाला नाही तो. चौंडोळी संघाची चांगली सुरुवात. सलामीवीर तोनी अजूनही मैदानामध्ये तैनात आणि या बॉलवर येईल षटकार. मंगेशच्या बॅट मधून एक तडाखेदार षटकार और टू डीजे.
आणि शुभम 7 बॉलाने 19 धावेवर. इथे पुन्हा झेल उडाला जरूर न तर नो मॅन्स लँड चेंडू करतोय. एक सिंगल धाव मिळेल या बॉलवर. 41 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून एकही गडी बाद नाहीये. कुठेतरी विकेट मिळवायला लागतील. जे विकेटच्या संधी होत्या त्या मात्र गमावल्या गेल्या तर लोधिवली संघाने. आणि सलामीवीर अजूनही मैदानामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तुषार या गोलंदाजाला सफलता मिळेल का? असुडे कोलातला चेंडू चेंडूला उडवलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. इथे चेंडूला मात्र चांगला सन्मान दिलाय. एक धाव वेगाने पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. दोन्ही फलंदाजांना माहित आहे धावा ज्या पाहिजे होत्या त्या आल्यात. चांगल्या चेंडूवर सन्मान देत आहेत आणि खराब चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय त्या दोन्ही फलंदाजा दरम्यान. यावेळेस डावखुऱ्याचा आता फलंदाज मंगेश, समोर गोलंदाज तुषार. इथे चेंडूला मात्र वेट केला त्यानंतर टॅप केलंय. एक धाव वेगाने रनआउटची संधी. इथे डायरेक्ट हिट. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाते. मंगेश बॅक टू डगआउट. पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. आरंभ. स्ट्राइक एंडला पाहतोय प्रफुल्ला. तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज जातोय प्रफुल. बंटी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे आडव्या बॅटने बॉल खेळायचा होता. पहिला चेंडू डॉट येतोय. वेगावरती स्वार होत मात्र गोलंदाजी पाहायला भेटला. पहिलाच बॉलवर निर्धाव वेगला जातोय बंटी बद्रिकेच्या माध्यमातून. 47 धावा धावफलकार लागल्यात. एक गडी बाद. 47. बंटीला चांगली गोलंदाजी करावी लागेल.
इथे शॉर्ट पिच बॉल आणि त्या बॉलवर मात्र पहार प्रफुलच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार ओर टू डीजे. गोलंदाजी चांगली होते, कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र एसटी रक्षक साथ देत नाहीये. पुन्हा तयार बंटी टू शुभम. इथे कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय चेंडू, चालला सीमारेषा पार, चौकार. चौकाराच्या साह्याने 61 धावपा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजाचा मात्र धुवा उडवला इथे लोदिवली संघाच्या. इथे अजून एक चेंडू टॅप केलाय लॉंगॉनला, शतरक्षक तैनात आणि यावेळेस चुकी होणार नाहीये शतरक्षकाकडून. शेवटच्या बॉलवर येते विकेट.
जिथे पहिले पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला 61 धावा धावफलकावर लागल्या गेल्या त्या जांभुळी संघाने आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते लोधिवली संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि 62 धावा समोर टार्गेट आहे. बंटीला चांगली विस्फोटक फलंदाजी करावी लागेल यावेळेस. सलामीवीर आपण पाहतोय बंटी बद्रेके आणि साहिल बद्रेके जोडसाकडी पाहतोय लोधिवली संघाची. इथे 24 चेंडू आणि 62 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी बॉल जिथे 62 धावा डिपेंड करायच्या आहेत गोलंदाजी करत असताना जांभुळी संघाला आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी निशांत येतोय. एक युवा टॅलेंट राईट आर्म राऊंड द विकेटने समोर आव्हान असेल बंटी बद्रिके. शॉर्ट पिच बॉल तर पहिल्याच बॉल वर बंटीला देखील फसवलाय. चांगला बॉल पहिलाच सुशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून. सुशांत तयार राईट आर्म राऊंड विकेटने समोर आव्हान असेल बंटी बद्रिकेचं. इथे मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट होतोय फलंदाज. वारंवार दुसरा चेंडू येतोय डॉट. सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय. निशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. एक युवा टॅलेंट जांभुळी संघाचा युवा टॅलेंट पुनश्च तयार. यावेळेस लोअर फुटटॉस चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. या बॉलवर येईल एक सिंगल धाव. बंटीला देखील माहिती आहे मोठे फटके आले नाही. 2 बॉल डॉट केल्यानंतर एक सिंगल धाव घेतल्याने साहिल बद्रिकेला मात्र इथे स्ट्राईक दिले. स्ट्राईक एंडला पाहतो साहिलला. गोलंदाजी मार्कत निशांत. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वर मात्र इथे विकेट. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. लोधिवली संघाला पहिला हादरा. लक्ष आहे समोर लोधिवली संघासमोर. 4 षटकामध्ये 62 धावा विजयासाठी पाहिजेत. त्या चेस होतील का? थोडासा रनअप मध्ये अडथळा येतोय गोलंदाज निशांत. स्ट्रायकिंगला पाहतोय अजयला. 3ऱ्या क्रमांकावर हा फलंदाज रवाना झालाय. निशांत अजय. इथे मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चावून विसावतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये.
चांगली गोलंदाजी पाहायला भेटते निशांत या गोलंदाजाकडून. एक युवा टॅलेंट आहे, चांगली गोलंदाजी. बंटी बद्रिकेच्या विरोधात त्याने 2 चेंडू निर्धाव फेकले आणि आता अजयच्या विरोधात सुद्धा 1 डॉट आणि 1 सफलता देखील त्याच्या नावावर आहे. इथे मोठा फटका. स्ट्रीट लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र धाव घेण्याचा कोणताही मनसुबा नाहीये. कारण बंटीला माहिती आहे आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाव्या अवघ्या 1 धाव 1 गडी बाद. सध्या बॅकफुटला आहे लोधिवली संघ, मात्र बंटी बद्रिके आहे तोपर्यंत नक्कीच लोधिवली संघ च्या पाठीराख्यांना अशा अपेक्षा असतील की 3 षटकामध्ये देखील धावा होऊ शकतात. बऱ्याचदा आपण पाहिलंय बंटी बद्रिके बरेच मैदान गाजवलेत. विस्फोटक खेळ त्याने बऱ्याच 50 देखील मारल्यात. रायगडच्या स्क्वॉड मध्ये आपण फलंदाजांना पाहिलंय मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळत असताना. आणि ते 62 धावांचा आपल्या गावासाठी नक्कीच इथं चांगली खेळी पाहायला भेटतील का त्याच्या माध्यमातून. अजय आणि बंटी स्पीड अप पंच, जास्त वेळ घेऊ नका. उर्वरित अजूनही 2 मॅच असतील आपल्या या दिवसातील. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नकुल येतोय. चांडोळी संघाचा विचार केला तर युवा गोलंदाजाचा भरणा आहे. नक्कीच चांगले पाहिले सुशांत निशांतने गोलंदाजी केली. युवा टॅलेंट यावेळेस अजून एक नकुल येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला पाहतोय बंटी. इथे कोलवर टप्पा होता, कुदून काढला, मात्र पहिल्याच बॉलवर मोठी विकेट प्राप्त केले. ते नकुल या गोलंदाजाने ज्या विकेटची गरज होती ती मात्र विकेट मैदानाच्या बाहेर जाते. बंटी बद्रिके बॅक टू द डगआउट. चौथ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला आवेश. आवेशला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 62 धावांचं लक्ष्य समोर आहे. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळवली त्या नकुल या गोलंदाजाने. इथे मोठा फटका खेळाचा. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल तोपर्यंत 1 धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन धावा फक्त लागल्या गेल्यात. असं वाटतं की पत्त्यांचा बंगला जेव्हा कोसळतो ना, तसं ते बंटी बद्रिकेची विकेट गेल्यानंतर असं वाटलंय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देत. चेंडू चालला सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकार धावा 6 या अंकावर. 2 गडी बाद 6. कुठेतरी थोडे बॅकफुटला आहे लोधिवली संघ. दुसरं षटक मार्गस्थ आणि 6 धावा लागल्यात. इथे फुलटॉस चेंडू. तिथे अजून एक झेलची संधी मात्र
आवेश स्ट्रेट फटका खेळलाय. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे. एकापेक्षा काही मिळणार नाहीये. धावफलक थोडस हल्लं गेलंय 9 या आकड्यावरती. यावेळेस स्ट्राईक एंडला पाहतोय आवेश. इथे रनआउटची विकेट मिळू शकते का? मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक दुसरं संपत इथे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकानंतर धावफलकात धावा अवघ्या 10. 2 विकेट. इथे येणारे 12 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पियुष येतोय. तिसरं षटकांमध्ये पहिलाच बॉल अप ट्रॅकर होत आहे. लेडिंग घ्यायचे. इथे चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिसन मध्ये. अवेशच्या बॅट मधून येतोय तो पहिला चौकार. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. या बॉलवर एक सिंगल धाव. 15 धावा धावफलकावर. पूर्णशः आज सामना मात्र झुकलाय तो. ते स्लिपचा क्षेत्ररक्षक कडून चांगला चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ते पियुष या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे अजून एक डॉट बॉल. पूर्णतः बॅकफुटला गेले ते. इथे आडव्या बॅटने चेंडूवर केला. चेंडू चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची उचल फेक होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. ते रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आवेशला बाद व्हावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला तुषार पार्टे. इथे अजून एक खोला चेंडू टाकला. नक्कीच लाऊड अपील केली जाते पंचांकडे.
शॉर्टकट आहे. शुभम चांगली गोलंदाजी करतो यावेळेस. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पार. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार येतोय. उपस्थित व्हा. एकदा देखील दांडी उघड केली आहे बॅट्समन. आपण पाहू शकाल ते लोधिवली टीमची. जसे असं म्हणतात ना, घर फिरलं की घराचे भाषे देखील फिरतात आणि तशीच गत मात्र लोधिवली टीमची झाली. बंटी बद्रिकेची विकेट तरी पडली आणि त्याच्या मागोमाग मात्र सर्व एक फलंदाज मात्र आपले विकेट मैदानाच्या आतमध्ये बहाल करून मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास करत होते. एकही फलंदाज मैदानामध्ये